धीरवीर पुरुष पदा नमन सो, धीरवीर पुरुष पदा नमन सो, खलबल दुरित भुभार नाशे, खलबल दुरित भुभार नाशे, सहज जो करीतसे जनरक्षण, सहज जो करीतसे जनरक्षण, धीरवीर पुरुष पदा नमन सो, धीरवीर पुरुष पदा नमन सो, अपजय जय कर कुशल अतिमती, अपजय जय कर कुशल अतिमती, जयासी वरितसे, सुख दुःख जरी समसमान, सुख दुःख जरी समसमान, कृतीनित अप्रकृती मिरवितसे, कृतीनित प्रकृती मिरवितसे, जो अवतार योगे, धीरवीर पुरुष पदा नमन सो, धीरवीर पुरुष पदा नमन सो. शेषशाही भगवानांचे भजन पूजन केल्याने मन शांत झाले. आता संसार कृत्याकडे वळण्यास हरकत नाही. जा, तुम्ही ही पूजापात्रे आराध्य देवतेजवळ ठेवून रुक्मिणीच्या स्वयंवराच्या वेळी जमणाऱ्या राजांचे मनोरंजन करण्याकरिता कुंडीनपुरास जाण्याची तयारी सर्व नटवर्गाने केली आहे की नाही ते पहा. हे पहा, कुंडीनपुरास जाण्याकरिता निघण्याचा मुहूर्त आत्ताच आहे. मी पंचांग पाहून हा शुभ मुहूर्त शोधून काढला आहे. तेव्हा कोणीही नटाने मागे रेंगाळत राहून हा मुहूर्त वाया जाऊ देता कामा नये. असे सर्वांना सांगा. अरे हे काय, कुंडीनपुरात जाण्याकरिता आत्ताच्या मुहूर्ताने निघावायचे म्हणून मी सर्व नटांना आज्ञा केली असताना ही माझी प्रिया नटून थटून इथे कशी येते? स्वयंवराकरता सजलेल्या राजकन्येचा थाटमाट आत्ताच आपण केलात. मला स्वयंवराचे नाटक करून दाखवायचे आहे ते कुंडीनपुरात. पण कुंडीनपुरचे आपल्याला आमंत्रण कुठे आहे? सर्व नट वर्गात आपण श्रेष्ठ. सर्व राजे सन्मानाने आपल्याला आमंत्रण देऊन नाटक करायला सांगत असतात. तेव्हा म्हटलं, कुंडीनपुरचे आमंत्रण जर आपणास नसेल तर आपण तिथे जा कशाला? आमंत्रणाशिवाय काही कुंडीनपुरला जावयाचे नाही. शिवाय यादव सेना सर्व इथे जुळली आहे. उदयक ही मंडळी कुंडीनपुरास जाणार. तेव्हा म्हटले, कुंडीनपुरचे जर आपणास आमंत्रण नाही तर कृष्णाच्या या अनुयायांपुढेच आता येथेच स्वयंवराचे नाटक करून दाखवा म्हणजे झाले. मथुरेस आपण गेलो होतो त्यावेळी तर हे नाटक पाहून श्रीकृष्ण फार खुश झाले होते. अगं, हे कृष्णाचेच नाटक. तेव्हा ते खुश व्हायचेच. यमुनेच्या काठी खेळत असता गोप गोपक्यांच्या रास क्रीडेकरिता मुरलीधराने रचलेले आपले नाटक स्वतःची कृती स्वतःला आवडली नाही असे कधी झाले? म्हणूनच म्हणते, भीष्मक राजाचे आमंत्रण जर आम्हाला नाही तर त्या स्वयंवराच्या धांदलीत जा कशाला? आमचे नाटक पाहता का म्हणून आर्जवे कशाला? आणि अगंतुकाची दुःखे भोगा कशाला? आयते हे कृष्ण भक्त इथे जुळले आहेत, यांच्या पुढे स्वयंवराचे नाटक करून दाखवू म्हणजे झालं. आमचे नाटक पाहून यांना आनंद होईल आणि यांच्या आनंदाने आपण सुखी होऊ. उगाच अंगातुकासारखे काही नको जायला कुंडीनपुरास. छे, तसे नाही. कुंडीनपुराला जायला आत्ताच निघाले पाहिजे. आपणाला काय करायचे आमंत्रण? योद्ध्यात आज श्रीकृष्ण ज्याप्रमाणे सर्वात श्रेष्ठ त्याप्रमाणे नटात आम्ही सर्वात श्रेष्ठ. श्रीकृष्णाला तरी रुक्मिणीच्या या स्वयंवरासाठी आमंत्रण कोणी पाठविले? आज कुंडीनपुरात यादवधिपती स्वारी प्रवेश करणार. ती भीष्मक राजाच्या आमंत्रणावरून थोडीच. कोणी बोलविले नाही, काही नाही. उलट न येतील तर बरे असे पर्यायाने सुचवण्यात आले होते. पण श्रीकृष्ण आमंत्रणाशिवाय आले ना. महाजनो येन गत्तास पंथा. श्रीकृष्णाप्रमाणे आमंत्रणाशिवाय कुंडीनपुरात जाण्यास आम्हास कोणती हरकत? अगं, जेथे रसिक जमले तेथे आम्ही जावयाचेच. आमचे गण हेच आमचे आमंत्रण. रसिकांची तल्लीन वृत्तीच हीच आमची बिदागी.
शिशुपाल व रुक्मिणी प्रवेश करीतात. आमंत्रणाशिवाय हा कृष्ण येथे आलाच कसा? ह्या आगंतुकाला कुंडीनपुराच्या वेशी बाहेरच अडकवून ठेवले पाहिजे होते. आगंतुकाकरिता माझ्या बहिणीचे स्वयंवर आरंभिले आहे असे या गवळ्याला वाटलेच कसे? जरी दिसला दुर्जन मला येथे तरी वेशी आतून पळवी. जसा कुटील कुष्ट कावळा कुक्कडगण बोलविला हंसरसी. शुभविवाह मंगल सुटली हाव्या गृधाला. मला वाटले बाबांची फूस ह्या कामे असे. मलाही तोच संशय येतोय. पण एका अर्थी बरे झाले. सम्राट जरासंध महाराजांनी मथुरेच्या युद्धात यादवांवर दया केली आणि यामुळे माझ्या तावडीतून तो कृष्णा सुटला. पण आज कंसाच्या वधाचा सूड उगवण्याची वेळ आली असे मला वाटते. आगंतुकाला माझ्या समोर येऊ द्या. माशकाप्रमाणे त्याला चिरडून माझ्या मनगटाच्या वरवंट्याखाली त्याच्या पैलवानी हाडांचे चूर्ण करतो. कृष्णवधाची वेळ जवळ आली म्हणून मला आनंद वाटतोय खरा, पण बाबांनी माझी फसवणूक का करावी? मी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. मी पाहतोय कंसवधापूर्वी बाबा निमूटपणे माझे ऐकत असत, पण कंसवधापासून बाबांच्या पुत्रद्रोहाने पुन्हा उचल केलेली दिसते. कृष्णाला जर बाबांची फूस असली, बाबा खूप समजून असा रुक्मिणीचा व माझ्या मित्राचा विवाह होण्याबरोबर कुंडीनपुराचा राजमुकुट आणि कुंडीनपुराच्या राजमुकुटाबरोबरच सम्राट जरासंध महाराजांच्या ह्या सेनेचे आधिपत्य माझ्या मित्राच्या ह्या वीरमणी रुक्मीच्या पायावर लोळू लागेल. रुक्मिणी येते. दादा, तुम्ही इथे नुसते असे उभे का? ते आल्यात ना? सामोरून नको का जायला? अहो ते आले ना. अगं बाई, हे देखील इथेच. पण दादा ते आले ना? ताई, अशी गोंधळलीस का? ते म्हणजे कोण आलं ग? शिशुपाल महाराज तर येतेच आहेत. ज्यांना पाहून तू लाजल्यासारखे व्हावे ते तर नरवीर तर येतेच आहेत. पण ते आले ना, पाहिले नाही का? सामोरून नको का जायला? दादा ते आले ना. रुक्मी, हाच तो कृष्ण, हाच तो दगाबाज कंसारी, हाच तो पळपुट्या यादव. रुक्मी, तुमच्या या राजवाड्याच्या अंगणात ह्याच्या रक्ताचा सडा शिंपून ह्या त्रैलोक्य सुंदरीच्या स्वयंवराचे मंगल कार्यास आरंभ करूया. ताई, तू का गोंधळलीस ते मला समजले. आता मी आणि शिशुपाल मिळून या आगंतुकाचा चेंदा मेंदा करून टाकतो. म्हणजे मग आमच्या विवाहाला कोणतीच हरकत उरणार नाही. रुक्मी व शिशुपाल जातात. मी करायला गेले एक आणि झाले भलतेच. हे त्याच्या अंगावर धावून गेले. बाबा, बाबा हो धावा, कोणीतरी धावा. कोणी नाही तर मी आले हो तुमच्या मदतीला. माझे मन हिरावून घेऊन आपण प्रथम 2 हाताचे चतुर्भुज झाला आहात आणि नंतर आमच्या अंगणात पाऊल ठेवलं आहे. माझी मदत कशी घ्याल? माझी मदत घेण्याचा आपणाला व मदत करण्याचा मला दोघांनाही सारखाच हक्क आहे. नको म्हणता? हो हो नकोच. विश्वाचे सामर्थ्य त्या बाहूत एकटवले आहे. मग अबलेची मदत का करायची? दादाला व शिशुपालला पहा कसे लीलेने त्याने जागच्या जागी डांबून ठेवले. नाथ हा माझा मोही खला, नाथ हा माझा मोही खला. शिशुपाला भारी झाला, शिशुपाला भारी झाला. वीर रुक्मी शिशु समाणिला, वीर रुक्मी शिशु समाणिला. नाथ हा माझा मोही खला, नाथ हा माझा मोही खला. वीरा लोळवी मग हळू धरुणी, वीरा लोळवी मग हळू धरुणी. कर रत्नाला जणू हाल्याला, कर रत्नाला जणू हाल्याला. नाथ हा माझा मोही खला, नाथ हा माझा मोही खला. शिशुपालाला आणि रुक्मीला मत्त गजेंद्रच्या दोन्ही हातात लीलेने पकडून
पकडून धरून सिंहाप्रमाणे ते इकडेच येत आहेत. या विजयी वीराची दृष्ट काढा. निरांजन होऊन यांना ओवाळलेच पाहिजे. हे आलेच. रुक्मी व शिशुपाल यांना हाताने धरून श्रीकृष्ण येतो. रुक्मी, शिशुपाल, जा, तुम्हाला सोडून दिले आहे. ह्या शुभांगीच्या प्रथम दर्शनानेच महोत्सवाची वेळ तुम्हाला बंधनमुक्त केले आहे. मी अशी गोंधळून कशी गेले आहे? बाबा येते नाहीत, मी बोलू तरी कशी यांच्याशी? जा, तुम्हाला बंधमुक्त केले आहे. असे उभे का? असे भांबावल्यासारखे का? असे वेड्यासारखे? आपले दर्शन कोणाला वेड नाही लावणार. हे दर्शन सर्वांना वेड लागेल. जा जा रुक्मी, तुझ्या बहिणीने तुला बंधमुक्त केले आहे. जा शिशुपाला, ह्या त्रैलोक्य सुंदरीच्या कोमल अंतकरणाने तुझ्यावर दया केली आहे. नाजूक अबलांनी लावलेले वेळ कठोर वृत्तीने मर्यादित करीत असते. घरच्या बायकांना शत्रूने वेळ लावले असता पुरुषांच्या कठोर वृत्ती बेफाम होत असतात. कृष्णा, राजवाड्यात रक्तपात नको म्हणून मी गय केली. शक्तीचा दिमाग दाखवू नकोस. कोणत्याच मर्यादा हा पाळणार नाही. आम्ही तलवार म्यानातून उगीच बाहेर काढली नाही. रुक्मी, आमच्या खडगांना ह्याचा बळी रुक्मिणीच्या देखत दिला पाहिजे. मी निशस्त्र असलो तरी तुम्हा दोघांना भारी आहे. ह्या माझ्या वज्रमुष्ठीवर तुमचं खडग खुशाल चालवा. अहो बाबा, बाबा धावा, ओ धावा. या या, माझ्या अंगावर तलवारी चालवायला या. मी वज्रमुष्ठी रिपुगण चरून करीन. मी वज्रमुष्ठी होत गिरीवर जललहरी बहु कनकन. मी वज्रमुष्ठी मरण बाहू हा अरिवर रणांत देख. मी वज्रमुष्ठी तांची झाले कष्टी. मी वज्रमुष्ठी. भीष्मक येतो. थांबा. कोण? कृष्ण? रुक्मी, शिशुपाल, तुमची येते लढण्याची तयारी? सरा, मागे सरा आणि विदर्भ देशाच्या या भीष्मकाच्या आज्ञाने तलवारी म्यानात घाला. कृष्णा, तू येथे असा औचित कसा आलास? घाला म्हणतो ना तलवारी म्यानात. बाबांच्या आज्ञेपुढे नाईलाज आहे. माझ्या भावी श्वशुरांना सुप्रसन्न ठेवण्याकरिता ह्या वेळेला कृष्णा तुला जीवनदान दिले आहे. रुक्मी व शिशुपाल जातात. कृष्णा, तू येथे असा औचित कसा आलास? आम्हाला अगोदर कळवायला कोणती हरकत होती? वेशी बाहेर सामोरे येऊन आम्ही तुझ्यासारख्या वीररत्नाचा आदर सत्कार करायला चुकलो असतो असे का वाटले तुला? आणि बलराम वगैरे यादव वीर नाही आले का तुझ्या बरोबर? यादव सेना मागावून येत आहे. राजकन्याचे स्वयंवर आजच आहे असे समजल्यामुळे मी एकटाच पुढे धावून आलो. स्वयंवराला मला आमंत्रण नसल्यामुळे स्वयंवराच्या मंडपात एकट्याने घुसून तेथेच मी आल्याची वर्दी स्वतःचे मुखाने कळवावी म्हणून पहारेकरांना दूर सारून राजवाड्यात शिरलो. आणि त्यामुळे हा लढण्याचा प्रसंग गुदरला. कृष्णा, आमच्याकडून आमंत्रण गेले नसले तरी असले साहस जरा दांडगाईचेच दिसते नाही का? तरुणांचा साहसी उतावळपणा प्रेममूलक असल्यावर गुरुजनांना उदंडपणाचा दिसत नाही. गुरुजनांच्या असल्या प्रेमळ उदारतेवर भिस्त ठेवून राजकन्याच्या स्वयंवराकरिता घाईघाईने आलो आहे. मी तुला दोष देत नाही. किंबहुना असले वर्तन तरुणांना शोभतेही. वेशी बाहेर नाही तर नाही, आता अंतरपुरातच तुझे स्वागत करू दे मला. मी आता घाईघाईने करणार असलेला तुझा सत्कार सम्राटाच्या सेनेला 17 वेळा मागे हटवणाऱ्या वीराला जसा साजेसा जरी नसला तरी स्नेहाची पूजार्चा स्नेही करीत आहेत असे ओळखून बाह्योपचारावर तू लक्ष देऊ नकोस. महाराज, आपल्या या गोड उद्गारांनीच माझा पूर्ण सत्कार झाला आहे.
हा असा ये अंतपुरात. रुक्मिणीच्या आत्ताच्या दर्शनाने माझे हे आगत स्वागत झाले आहे. त्याहून अधिक आगत स्वागत कोण आणि कसे करणार? रमणी मजसी निजधाम, रमणी मजसी निजधाम, सन्मुख रुक्मिणी रमणी मजसी निजधाम. नयन बोले स्वागत केले, नयने बोले स्वागत केले, नरवरा कराराम, रमणी मजसी निजधाम, नरवरा कराराम, रुक्मिणी रमणी मजसी निजधाम.